हे अण्णा साळुंके यांना सगळे लोक अण्णा म्हणतात. त्यांचं मूळ गाव काले. त्यांनी धार्मिक नापास आहेत. त्यांनी फक्त पेपलोच्या जुन्या पलटीत त्यांचं एक दुकान शोरूम टाकलं होतं दूध विक्रीचं. त्याच्यानंतर त्यांची झिरोमधनं प्रगती कशी झाली तुम्हाला मी सांगतो. त्यानंतर त्यांना नशिबाने योगायोगानं त्यांना लिमकन पलटीची सातारा जिल्ह्याची डीलरशिप मिळाली. आणि आता या मशीन कुठल्या ती शक्ती हार्वेस्टर जे मशीन आलेलं आहे हे पण सातारा, सांगली, कोल्हापूरची डीलरशिप ह्या 2 जिल्ह्यात त्यांना मिळालेलं आहे. शून्यातन प्रगती माणसानं कशी केली. दोन्ही मुलं इंजिनियर केलेले आहेत. आता टॉप लेवलचे दोन्ही मुलं इंजिनिअरिंग आहेत, इंजिनिअरिंगमध्ये झालेले आहेत. अतिशय चांगले कराडमध्ये त्यांचं शोरूम आहे. आपण आता ह्या भात लावण, भात काढणी मशीन, मका हार्वेस्टिंग मशीन आणि भात लावण रोपं कशी लावायची या तिन्ही मशीनची आपण माहिती घेणार आहोत. हे का तुम्हाला दाखवतो मशीन. अण्णा हे कुठलं मशीन आहे? तेज शक्ती हार्वेस्टर कंपनीनं बनवलेलं भात लावण मशीन आहे. भात लावण मशीन याची किंमत किती आहे? त्याची किंमत सर्वसाधारण 15.5 लाख रुपये आहे. त्याला 5.5 लाख रुपये सबसिडी आहे. सबसिडी आहे म्हणजे माडेबडी पोल्ट्रीवर सबसिडी मिळते, शासनाचं अनुदान मिळते. या सबसिडीला शासनाचं अनुदान मिळतंय. किती टक्के मिळते सर्वसाधारण? ते प्रत्येक भागावर डिपेंड आहे. प्रत्येक तालुक्याच्या स्कीमवर ते अवलंबून आहे. हा, आता भात लावताना हा भाताची रोपं ही ट्रे मध्ये टाकली गेली पाहिजे. त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. ट्रे मध्ये का टाकली गेली पाहिजे तर हा जो ट्रे आहे तो हा ट्रे याच्यामध्ये बसतो. म्हणजे तुम्ही भात रोपं टाकताना आता बरेचसेच लोकांना माहिती नाहीत. आता इकडे पाटण तालुक्यात जर तुम्ही गेला इकडं तर अजून लोकांनी कशी टाकली रोपं वाफ्यावर टाकली. म्हणजे गाडी वाफा करतात आणि रोपं टाकून देतात. तर ह्याला ते रोप चालत नाही. उपटून आणलेली रोपं चालत नाहीत. त्याला ट्रेमध्ये ह्या साईजमध्ये तुम्हाला ट्रे लांबी किती बी चालत्या पण रुंदी मात्र एवढीच पाहिजे. त्या ट्रेमध्ये जर तुम्ही भात रोपं टाकली तर ते बरोबर ह्या ट्रे ठेवल्यानंतर असा ते बरोबर रोपं एक 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 घेऊन बरोबर लावतं. आता रोप कसं लावतंय बघा तुम्हाला सांगतो मी. ही 2 जी चाक आहेत हे चिमटतं या आणि दोन्ही बाजूने ह्याला मातीला भर लावतं या. बरोबर हे चिमटते म्हणजे आपण कसं रोप लावल्यानंतर कसं दाबून घेतो तसं ते बरोबर चिमटून दाबून येते. त्यामुळे रोप लागण अतिशय फास्ट होत्या. मजूर वाचते ती चिखलीचा ताप वाचतोय. जरी तुमच्या भातामध्ये पाणी भरपूर असलं तरी हे मशीन चालतंय. अतिशय चांगल्या पद्धतीने चालतंय आणि एकसारखं संपादित तयार करते. आणि तुम्ही समजा युरिया ब्रिकेट DAP जरी अगोदर टाकला मशीन जाण्यापूर्वी, मी काय म्हणतोय युरिया किंवा युरिया ब्रिकेट किंवा DAP तुम्हाला झिंक पेरस काय या मॅग्नेशियम आवश्यक असतं भाताला ते टाका. तुमच्या वावरात तण आहे, भरपूर पाणी भरपूर आहे तरी सुद्धा तुम्हाला वावरात ह्या रोपं लावून हे मशीन पेरायचं काम करणार आहे. हे अत्यंत फायदेशीर मशीन आहे. आता रोप लावायचा रेट काय असणार आहे सर्वसाधारण? आता तो मजुरांमार्फत रोप लावायचा जवळजवळ 12-13 हजार रुपये येतो. हे 8-9 हजारापर्यंतच येणार आहे. 8-9 हजार रुपये एकरी रोप लावून मिळणार आहे तुम्हाला ह्याचं. पण दुसरी गोष्ट ऑपरेटरला काय प्रॉब्लेम आहे का इथं? चिखलात काय अंगावर चिखल ओढणे वगैरे काय? काही नाही. जो छोटा ट्रॅक्टर चालवू शकतो तो ही मशीन चालवू शकतो. हे मशीनही चालवू शकतो. दुसरी गोष्ट सारखंच आहे, काही अवघड नाही. गेअर मागं पुढं रिवर्स सगळे टोटली आहे. लो हाय स्पीड सगळं आहे. हाय स्पीड सगळं आहे. आणि ट्रे किती एका वेळेला ह्या स्टँडवर बसू शकतात? एका वेळेला इकडे 3 आणि इकडे 3 6 ट्रे बसू. 6 ट्रे बसू म्हणजे समजा लांबी रांजी भरपूर असेल तर समजा चिखलात जाण्याच्या ऐवजी तुम्ही 6 ट्रे साठी आरत परत करू शकता एका वेळेला. इथं पण ठेवू शकता. इथं पण एक्स्ट्रा जागा दिलेल्या आहे कंपनीनं. जर अजूनच लांबी असेल तर अजून ट्रे ठेवता येतं. बरं समजा एखाद्याला मशीन घ्यायचं आहे तर ते किती रुपयाला तुम्ही देऊ शकता? ते सर्वसाधारण आता 15 लाख रुपयाला देतोय आपण. हा ठीक आहे. बरं आता दुसरी गोष्ट अशी काय डिझेल किती लागतं या? याला एकरी डिझेल 4 लिटर लागते. 4 लिटरमध्ये 1 एकराची भात रोपायची लागण होणार आहे बघा. 1 तासामध्ये होते. एका तासामध्ये 4 लिटर डिझेल खर्च होणार आहे. म्हणजे ड्रायव्हरला सुद्धा सोपं आहे. आता याला वरचं हे छतवर आहे का याला? नाही, ते मॅन्युअली करावं लागेल. ठीक आहे, कंपनी देत नाही. कंपनी देत. आता ह्याचा डिझेल स्टॉक किती आहे? डिझेल स्टॉक तो 6 लिटरचा आहे. किती हॉर्स पावरचं इंजिन आहे? 23. 12 स्टार्टर आहे का म्हणजे डायरेक्ट स्टार्टर लागतो? 12. काही कंडिशनला 12 आहे, काही कंडिशनला 20 हॉर्स पावर आहे. 20 हॉर्स पावर आहे. दोन प्रकारचे. ठीक आहे. सेल्फ स्टार्टर आहे. स्टार्टर आहे, त्याला बॅटरी आहे. बॅटरी आहे का? सेल्फ स्टार्टर पण आहे, बॅटरी पण आहे. हे मशीनचं वैशिष्ट्य काय बघा, सेल्फ स्टार्टर पण आहे आणि बॅटरी स्टार्टर पण आहे. 2 समजा इन केस काय झाला तर आपल्याला दोन्ही स्टार्टर आपल्याला वापरता येतात. एक बंद पडला तर एक चालू करता येतो स्टार्टर. त्यामुळे मशीनचा काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट चिखलात का चालतं तुम्हाला काय सांगतो मी. हे रबर टायर म्हणजे हे
रबर टायर आहे. रबर टायर. रबर टायर आहे इथं. याच्यामुळे हे रुतत नाही मशीन आणि जास्त तुरवा होत नाही आणि ह्याला ग्रीप मिळते. जसे टायरची बटन आहेत आपल्या मोठ्या ट्रॅक्टरची, या ग्रीपमुळे हे मशीन इजी पुढे जातं आणि वळवायला सोपं, कमी जागेत. 4 व्हील ड्राय असल्यामुळं कमी जागेत वळता येईल की. हे या मशीनचे आधुनिकचे वैशिष्ट्य आहे. चारी चाकाला किती आहे? 4 व्हील मध्ये लाईट त्याला एलईडी दिलेले आहेत. समजा रात्री वेळ झाला रोप लावण्यासाठी तर लाईटिंगची सोय आहे. रोडला जाताना काय प्रॉब्लेम आहे का? रोडला आपल्याला ट्रॉलीतून न्यावे लागते. रबर चाक असल्यामुळं रोडला रबर उडू शकतो. हा बघा, आता आपण मॅन्युअल आपण रोडला वाहन निघून जातो. समजा तुम्हाला रोप 1-2 किलोमीटर आपल्या घरापासून लावायचं आहे तर त्याला त्या ट्रॉली सिस्टीम करायला लागणार तुम्हाला. कारण रोडनं जाताना हे रबरचे हे पॉईंट खराब होऊ शकतात लवकर, म्हणून त्याला ट्रॉलीची आवश्यकता आहे का?